धुळे जिल्ह्यात पावसाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळतंय, तर शेतकरी वर्गात यामुळे समाधानाचं वातावरण आहे। अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे। मात्र असं असलं तरी धुळे जिल्ह्यातल्या मध्यम आणि लघु प्रकल्पाचा साठा हा 31% शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे 4 दिवसांपासून पडलेल्या पावसानंही अद्याप तरी साठ्यामध्ये वाढ झाली नाहीये। जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 35%, 45 लघु प्रकल्पांमध्ये अवघा 23% जलसाठा शिल्लक आहे। धुळे शहरासह जिल्ह्याभरामध्ये जून महिन्यामध्ये एक थेंब देखील पावसाचा पडला नाही। मात्र आता जुलै महिन्याच्या सुरुवातीला आता दमदार पावसाने हजेरी लावली। मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेले की जिल्ह्यातील जलसाठामध्ये देखील वाढ झालेली नाही। आता एकूणच जिल्ह्यातील जलसाठा हा 31%वरती येऊन ठेपलेला आहे आणि पिण्याचं पाणी या ठिकाणी संकट या ठिकाणी आता धुळेकर नागरिकांसह सर्व शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी लागले। एकंदरीत पाहायला गेलं तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला आता धुळे तालुका, शिंदखेडा, शिरपूर आणि दोंडाच्या साखळी या भागात आता दमदार पावसाने सुरुवात केली। मात्र हा पाऊस आता शेतकऱ्यांसाठीच उपयोगी ठरणार आहे, कारण या पावसामुळे कुठल्याही प्रकारच्या जलसाठ्यामध्ये आता वाढ झालेली नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये आता 31% जलसाठा शिल्लक या ठिकाणी आहे। मात्र अजून देखील दमदार पावसाची प्रतीक्षा या ठिकाणी कायम राहिलेली। येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये दमदार पाऊस येईल आणि मोठ्या प्रमाणात आता जलसाठ्यामध्ये वाढ होईल आणि पिण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटेल, एवढी आता अपेक्षा शेतकऱ्यांसह धुळेकर नागरिकांनी व्यक्त केली। कारण दमदार पावसाने शहरात देखील अजून सुरुवात केली नाही, त्यामुळे आता धुळेकर नागरिक देखील आता पिण्याचे संकट या ठिकाणी येतं की काय असा प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। धुळ्याहून तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।